दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 30 जून ते 3 जुलैच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहणार आहे। तसेच विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। मात्र मराठवाड्यात मोसमी वाऱ्याचा अनुकूल स्थिती नसल्यामुळे या भागात मराठवाड्यात पावसाचा जोर हा कमी राहणार असून आज रात्रीला कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यालगतचा भाग म्हणजे पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। ताशा वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली असून बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।